मध्य प्रदेशातील राजकीय गोटातून एक मोठी बातमी पाहूयात। काँग्रेसचे नेते कमलनाथ तथा दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर ते दिल्लीमध्ये गेल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे मध्य प्रदेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडण्याची शक्यता आहे। कमलनाथ यांच्या मुलासह 10 आमदार भाजपमध्ये जाण्याची चर्चा असून नकुलनाथ यांनी काही वेळापूर्वीच सोशल मीडियावरच्या प्रोफाइलमधून काँग्रेसचे चिन्ह सुद्धा हटवलेलं आहे। अधिकची माहिती घेऊया, तुमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, मोठी बातमी आपण पाहतोय, कमलनाथ भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा होतीये। कमलनाथ कमळ हातात घेणार का असा प्रश्न आता मध्य प्रदेशसह देशाच्या राजकारणात विचारला जात आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 3 आठवड्यापासून त्यांचं भाजपशी बोलणं सुरू असल्याची माहिती समोर येत आहे आणि 10 आमदारांसह कमलनाथ हे भाजपसोबत जाणार आहेत। त्यांच्यासोबत इतरही आमदार आहेत, मात्र आमदार अपात्रतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे काँग्रेसमध्ये, त्यामुळे ते इतर आमदार स्वतःची आमदारकी सोडून भाजपसोबत जाणार नाही। मात्र लोकसभेला हे आमदार थेट काँग्रेस सोडून भाजपला मदत करू शकतात असं देखील बोललं जात आहे। त्यामुळे अनेक राज्यांमध्ये अशाच पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळत आहे। कमलनाथ जे आहेत ते आता भाजपसोबत जाणं जवळजवळ निश्चित समजलं जात आहे। मात्र ज्या पद्धतीने दिग्विजय सिंग यांनी असं म्हटलेलं आहे की ज्यांचं नेहरू घराणं, इंदिरा गांधी, त्याचबरोबर पुढे राजीव गांधी, त्यानंतर राहुल गांधी या अशा सर्व घराण्यांशी किंवा सर्व गांधी घराण्यांच्या कुटुंबाशी संपर्क आलेले असे कमलनाथ आहेत, ते आम्हाला सोडून जाणार नाही। मात्र ज्या पद्धतीने घडामोडी घडत आहेत, खास करून त्यांचा मुलगा आणि त्यांच्यावरती गेल्या काही दिवसांपासून तपास यंत्रणांचा खडा पहारा असल्याचं बोललं जात होतं। खास करून मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यानच कमलनाथ यांच्यावरती खूप मोठा प्रेशर होता असं सांगितलं जात होतं। असंही बोललं जात होतं की कमलनाथ मॅनेज झाले त्यामुळे ही निवडणूक हारली काँग्रेस, असंही सांगितलं जात असताना आता कमलनाथ थेट भाजपसोबत जाण्याची चर्चा सुरू झाल्या आहे। आणि दुसरीकडे जर पाहिलं तर मध्य प्रदेशमधून अगोदर ज्योतिरादित्य सिंधिया, त्यानंतर कमलनाथ, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता अशोक चव्हाण हे तर माजी मुख्यमंत्री राहिलेले, ते देखील भाजपसोबत गेले। त्यामुळे अनेक लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी अनेक नेते हे भाजपमध्ये जाऊ शकतात। दुसरीकडे ज्यांना ईडी आणि सीबीआयची नोटीस येते ते नेते एकतर इंडिया आघाडीतून बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत किंवा भाजपसोबत जाताना पाहायला मिळत आहेत। एक प्रकारची मोडस ऑपरेंडी आपल्यासमोर पाहायला मिळते आणि दरम्यानच्या काळामध्ये आता थेट कमलनाथ हेच भाजपसोबत जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। जे थेट मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक स्वतःच्या हातात घेऊन भाजपसोबत लढत होते, तोच नेता आता काँग्रेस सोडून भाजपसोबत जात असल्यानं नक्की मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक ही कमलनाथ यांनी लढवली का हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। शिवाजी, पण आपण पाहतोय कमलनाथ यांच्या नाराजीची नेमकी कारणं काय आहेत? कमलनाथ यांच्या नाराजीची कारणं असं जर म्हटलं तर कमलनाथ यांच्याकडे स्वतःकडे पक्षाचे सर्व डिसिजन होते, पक्षाने त्यांना उमेदवारी दिली, पक्षामध्ये त्यांच्या फॅमिलीमध्ये अनेक वेळा मंत्रिपद दिले, स्वतः मुख्यमंत्री पद दिलं आणि पक्षाकडे सत्ता नसताना याच्या पलीकडे पक्षाकडे काही नाही देण्यासाठी आता अशा परिस्थितीमध्ये जर नेते सोडून जात असतील तर त्यांच्या नाराजीची नक्की कारणं काय असू शकतात? सत्तेत असल्यानंतर ज्या नेत्यांनी भ्रष्टाचाराची प्रकरणं भ्रष्टाचार केलेला आहे त्या नेत्यांना आता एकतर जेलमध्ये जावं लागलं असं सातत्यानं मोदी म्हणत असतात। ज्या पद्धतीने आपण 70,000 कोटीचा आरोप अजित पवारांना झाला ते भाजपसोबत गेले, त्यानंतर आदर्श घोटाळ्यामध्ये अशोक चव्हाण यांचं नाव आलं श्वेतपत्रिकेमध्ये, ते भाजपसोबत गेले। त्यामुळे या मागे काही मोडस ऑपरेंडी आहे का? हे सातत्यानं असं का घडतं असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। आणि छत्तीसगडमध्ये देखील निवडणुकीच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देखील आरोप झाले, त्या ठिकाणी भाजप जिंकून आलं। तर हे जे आरोप होतात, ईडी सीबीआय पोहोचते आणि त्यानंतर नेते ज्या पद्धतीने सरेंडर होतात, या अर्थी या नेत्यांनी भ्रष्टाचार केला होता का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। नक्कीच शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।